कसं काय चाललंय बरं आहे का? बाबा काय बोला ना राव. म्हातारे अरे का डोक्यावर पावडा काय हा बाटली फेकून दिली. काय झालं तुम्हाला एवढा राग? कशामुळे एवढा राग आला तुम्हाला? निघितोय बरं तिथं दिसलं नाही पाहिजे मला. काय झालं काय समजा दुनिया नुसती टेन्शन मध्ये कुठं पाहा लोक टेन्शन मध्ये दिसतात आपल्याला. भाऊ बाबा तर रडायला लागले काय म्हणत रडायला लागलं हा काय झालं तर पाहू तरी काय झालं रडायला. चला बरं आपण पाहायला पाहिजे. बाबा काय झालं अहो तुम्ही बाटली फेकल्यानंतर आम्ही चिडणारच ना हो. हा काय झालं. काय टेन्शन नका घेऊ बाबा तुम्ही. तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला ते आम्हाला सांगा. पोरांनो माझ्यासोबत काय रामायण घडलं काय सांगू तुम्हाला. माझं तर सारं जगल पडाले. काय खरं नाही पोरावं माझं सारं जगल पडाले. हे बघ महेश, हे 6 जे एम्प्लॉई आहेत यांचं काम आपलं झालेलं आहे. उरलेले जे 4 आहेत ना हो हां हे हो हे आजच्या आज करून ठीक आहे करतो पूर्ण. 6 झाले 4 वर. आणि संजय तू ते जे 2 मेल आहेत ना ते आजच्या आज फॉरवर्ड येस सर. लेट करू नको. ठीक करतो सर. ठीक आहे. ठीक आहे आम्ही येतो मी आता. थांब रे चहा घेऊन जा थांब. बोला साहेब. एक काम कर 2-3 चहा घेऊन 3 दिवस साहेब. झाले. घ्या तुमचा गरम चहा. हा तर तुला काय सांगत होतो 3 दिवसापासून त्या क्लायंटचा फोन येतोय. घ्या साहेब घ्या. हा घे चहा घे. घ्या साहेब घ्या. संजय घे चहा. साहेब नको मला चहा. हा महेश घे रे चहा घे चल. हे बाबा ते प्लॅस्टिक मधला आणलेला चहा मी नाही घेऊ शकत. सॉरी आम्ही. अरे घे रे काय होत नाही प्लॅस्टिक मध्ये काय होत आहे. प्लॅस्टिक पिशवीत आणलाय, प्लॅस्टिक कपात दिलाय, प्लॅस्टिक मध्ये नाही मी घेऊ शकत. सॉरी. अरे स्टील बॉडी घे यार काही होत नाही घे. गेली 15 वर्ष मी पितोय काही होत नाही. अरे आपल्या सवयी कशा आहेत. सकाळी उठायचं, भरपूर व्यायाम, पौष्टिक खाणं आणि आपल्याला व्यसन नाही. हे प्लॅस्टिक नाही काय होत आहे रे आपल्याला. बॉडी कशी पाहिजे तंदुरुस्त. समजलं साहेब. वा 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 वा. अमित हे काम पूर्ण झालं बरं का. झालं का. हो त्या 4 ऑर्डरचं हो. केलं ना. हो साहेब मेल बी फॉरवर्ड झाले आणि त्यांचा रिप्लाय बी आलाय. अरे वा गुड जॉब गुड. एक काम करा लंच टाइम झालाय आपण जेवण घेऊ. चल ठीक आहे चालेल. बाळू हा साहेब आपला डबा घेऊन आहे ना बाळा. आलो.
घ्या साहेब तुला. ओके, आणि आपलं ते पार्सल. आलो घेऊन झालं. वा 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 वा, काय नाही आज. वा संजू भाऊ, कोथिंबीरीच्या वड्या. वा वा. घ्या साहेब चमचमीत वडे एकदम. घ्या. पुन्हा प्लॅस्टिक मध्ये का अमित? ही काही योग्य नाही. अरे घे रे. तेच ते त्याला तळलेलं असते ते वारंवार, आणि प्लॅस्टिक मधलं मी नाही खात. हा ना साहेब, काय होते त्याला. Sorry, नको. घे संजू, घे खा. नको आहे साहेब मला हे. पण तुम्ही सुद्धा हे असं तळलेलं आणि प्लॅस्टिक मधलं खात नका जाऊ. शरीराच्या गोष्टीने आपलं चांगलं नाही आहे. काय होत नाही रे. हा बघ, शरीर तंदुरुस्त असेल ना, ते प्लॅस्टिक काय होत नाही. व्यायाम करायचा, व्यायाम पाहिजे शरीराला. तुम्ही म्हणताय का रे हवे? तू खरंच चांगलं नाही साहेब. मी चाललो वापस. सावकार जा, हा. नाहीतर माझ्या औषधे घेऊन ये. हा नक्की कळलं. हा घ्या जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली आणि वेळेवर जेवण. ओके, जाऊ का? हो. बाबा मला कॅडबरी द्या ना. ओके बेटा, बाय. बाय. 43 67. काय झालं साहेब? काय होतंय? हा? अचानक महेश साहेबांना बोलू का? बोलो 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 बोलो. साहेब साहेब. अमित, अमित काय झालं रे? संजू गाडी काढ पटकन. लगेच गाडी काढतो, लगेच गाडी काढतो. डॉक्टर येऊ का? डॉक्टर, डॉक्टर को पोट दुखते. दुखते डॉक्टर. हा इथे दुखते का? हा. क्रिटिकल काही वाटत नाही, पण गोळ्या लिहून देतो 2-3 दिवसाच्या, आणि एक 2-3 टेस्ट कराव्या लागतील त्या, तेवढ्या त्या करून घ्या. बरं ठीक आहे डॉक्टर. नमस्ते डॉक्टर. येऊ का? या. डॉक्टर साहेब रिपोर्ट आले का माझे? हो आहे. मिस्टर आम्ही तुमच्याबरोबर कोणी आले का? नाही आले डॉक्टर. का? हे बघा मिस्टर आम्ही, तुमच्याकडे फार कमी वेळ आहे. हो, काय चेष्टा करताय डॉक्टर तुम्ही? बी सिरियस. तुम्हाला पोटाचा कॅन्सर झाला आहे आणि तो लास्ट स्टेजला आहे. हे बघा, 2-4 दिवसात तुमची काय कामं असतील ती ओळखून घ्या. तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. लवकर ॲडमिट व्हा. डॉक्टर 5 दिवसात मी काय काय माझ्या मुलीचे शिक्षण करू, तिचं लग्न करू, ती माझ्या म्हाताऱ्या वडिलांची सेवा करू. मी काय करू डॉक्टर 5 दिवसात? बाबा बघायचं, बघायचं डॉक्टर, बघायचं. मिस्टर अमित, धीर धरा.
हा रिपोर्ट आलाय. डॉक्टरने कॅन्सर सांगितलं. थर्ड स्टेज कॅन्सर. परिस्थिती अवघड झाली. आपला माणूस गेला. काय केलं म्हातारपणी? या म्हाताऱ्याला काय काय बरं रेपला घेऊन चाललं? पुढं बघू गेलो. भाऊ आपण प्लास्टिकचा किती बेसुमार वापर करतोय. खरे आपण तर कधी विचारच नाही केला, पण ज्याचं जळतंय ना त्याला कळतंय.